शब्द आहे तो शब्द खालच्या लोकांनी कधीही डावलला नाही किंवा तो शब्द ओलांडला नाही. अगदी दादांनी सुद्धा कधी मोठ्या साहेबांना क्रॉस केला नाही. असं सगळं असताना दादांचं जाणं तर आमच्या सगळ्यांच्यासाठी धक्का होता. पण दादा गेल्यावर अवघ्या 24 तासाच्या आत आदरणीय पवारसाहेब असं म्हणाले की कुणीतरी याच्यामध्ये घातपाताची शक्यता वर्तवत आहे. कलकत्त्यावरून एक बातमी येते. कलकत्त्यावरून म्हणताना त्यांचा ममता बॅनर्जी यांच्याकडेच रोख होता हे वेगळं सांगायची गरज नाही. कलकत्त्यावरून घातपाताची शंका व्यक्त केली जाते, मात्र तसं नाही. हा अपघातच आहे. एकदा पवार साहेबांनी बोललो म्हणजे बोललो, पत्थर की लकीर. असं असताना सुद्धा अवघ्या 8व्या 9व्या दिवशी आपण मात्र हा अपघात नसून घातपात आहे असं म्हणाले. पवार साहेबांनी सांगितलेली ती लाईन ती क्रॉस करून आपण मांडताय हे कसं? 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या आसपास ॲक्सिडेंट झाला. 9ला 10 मिनटं नाही तर 5 मिनटं असताना आम्हाला कळालं की आपले दादा हे आज आपल्यात नाहीत. हॉस्पिटलला आम्ही सर्वजण तिथे गेलो. पवारसाहेब तिथे आले. पवारसाहेब तिथे आल्यानंतर एक तर ते खूप भावनिक होते. अजितदादा 18 वयाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांना आणि श्रीनिवास काका म्हणजे त्यांचे बंधू त्या दोघांनाही मुलासारखं पवारसाहेबांनी आणि प्रतिभातांनी वाढवलं. एक वेगळं नातं अजितदादांचं आणि साहेबांचं होतं. आणि दादा कितीही कडक दिसले तरी ते मावळ आणि भावनिक होते. नंतर राजकारणात आले. पवारसाहेबांनी ताकद दिली. दादांचं कर्तृत्व मोठं होतं. स्वकर्तृत्वातून ते मोठे झाले. एक भावनिक नातं त्यांचं होतं. ठीक आहे, मध्ये 2-3 वर्ष वैचारिक लढाई ही होऊ शकते. वैचारिक लढाई ही झाली. पण कितीही आपण वडिलांबरोबर भांडलो, आईबरोबर भांडलो, आपल्या भावना आणि आपलं जे नातं असतं ते तर असतंच ना. त्यामुळे जेव्हा दादांचा हा ॲक्सिडेंटचा विषय त्यांच्यासमोर आला, तिथे आलेत आणि त्यांनी ते सगळं बघितलं तर पवारसाहेब भावनिक दृष्टिकोनातून खचले. पवारसाहेबांना खचलेलं कुणीही बघितलेलं नाही. पण आपण ज्याला मुलगा मानत होतो, मुलासारखा होतो, त्याचं वय कमी असताना सुद्धा तो आपल्यासमोर तिथं जर त्याचं मृत्यूदेह पडलं असेल, ठेवलं असेल, तर हे कसं साहेबांना वाटलं असेल याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. त्याच्यातच तिथं असणारे पोलीस डिपार्टमेंट पवारसाहेबांना आम्हाला भेटलं आणि त्यांनी विचारलं की अंत्यविधी आपण आज करणार आहात का उद्या करणार आहात. पार्थ पण तिथं होता. लाखो लोक हे अजितदादांचे फॅन होते. दादांचं अंतिम दर्शन त्यांना घ्यायचं होतं. पवार परिवाराने ठरवलं की त्या दिवशी संध्याकाळी आपण अंतिम दर्शनासाठी लोकांना संधी देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपण अंत्यविधी करू. त्याच्यात आमच्याकडनं प्रश्न पोलीस डिपार्टमेंटला करण्यात आला. उद्या आपल्याला सोय करायची, कोणाला अडचण होऊ नये याची दक्षता त्या ठिकाणी घ्यायची. अंदाजे किती लोक उद्या येतील? त्यांनी सांगितलं 16 ते 17 लाख लोक उद्या अंत्यविधीला येऊ शकतात. त्यांनी अजून हेही सांगितलं की सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. लोक चिडली आहेत, लोकांमध्ये नाराजगी आहे, लोक ॲलिगेशन करत आहेत, काही लोकांची नावं घेत आहेत. याच्यात जर उद्या कुठं काय झालं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज आदरणीय पवारसाहेबांना आला. आणि उद्या समजा तुम्ही तिथे आला असताना तर आलाही असता, जर पवारसाहेबांनी वेगळं स्टेटमेंट दिलं असताना तर स्टेटमेंटच दिलं नसतं आणि दुसऱ्या दिवशी भावनिक दृष्टिकोनातून प्रेमापोटी एका व्यक्तीने दगड मारला असता, धक्काबुक्की केली असते आणि चुकून दंगल झाली असते तर शेवटी इजा सामान्य लोकांना झाली असती. त्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी 5-6 तासाच्या आतच त्यांनी ते स्टेटमेंट केलं. उद्या कुठंही काय चुकीचं होऊ नये. मी 13 दिवसानंतर बोललो, पुराव्यासकट तिथं बोललो आणि आमच्या परिवारामध्ये असं कुठंच नाही की बाबांनो कुठं वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. आम्हाला आदेश एवढाच आहे, बोलत असताना पुराव्यासकट बोला, बोलत असताना लोकांबद्दल नाही तर कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत असताना आदरानेच बोला आणि कुठेही चुकीचं बोलू नका. त्यामुळे मी वेगळं काही केलं नाही. पुरावे होते, दादांसाठी मी लढत होतो आणि नंतर तुम्ही बघितलं
प्रचंड असेल. पवारसाहेबांनी पाठिंबा दिला, सुप्रियाताईंनी पण पाठिंबा दिला आणि अख्ख्या महाराष्ट्राने तिथं पाठिंबा दिला. त्यामुळे पवारसाहेबांचं असं कधी नव्हतं की मी एखादं स्टेटमेंट दिलं तर तू चुकीचं स्टेटमेंट आहे तर विरोधाभासाचं बोलू नको. पुरावा असेल तर तुम्ही बोलू शकता. एवढी लोकशाही आमच्या परिवारामध्ये, म्हणून आम्ही लोकशाही बरोबर त्या ठिकाणी असतो. आपण त्याचं दिलेलं स्पष्टीकरण हे निश्चित पटणारं आहे.